सारिका शिंदे हिचा सन्मान तसेच ललित चांडक साहेब आणि आमचे मोठे बंधू शेखरभाऊ डोंगर यांना दोघांना विनंती आहे की आमची गुणी खेळाडू तिचा स्वागत आपण सन्मान करायचा आहे आणि नक्कीच ह्या खेळाडूसाठी मंचावर बसल्या सर्व पाहुण्यांनी नक्कीच ते स्वागत करून टाळ्या स्वागत करायचं आहे। तिचे वडील जर असतील तिने त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे। सारिका तिने जर वडील असतील सोबत घेऊन या काका आपण सुद्धा या काका अशी आमची ही गुणी लाडकी खेळाडू तुम्हाला सारिका शेखर हो अतिशय मेहनतीनं पुढे गेलेली खेळाडू आहे। कबड्डीमुळे कदाचित ती पोलीस मध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि ती सध्या नागपूरमध्ये ट्रेनिंग करत आहे। अशी आमची खेळाडू तुम्हाला सारिका शिंदे टीएमसी ठाणे हा संघ मैदानावर उपस्थित होत आहे। कराड कबड्डी संघ कराड आपण त्वरित मैदानावर या। लास्ट एंड फाइनल कॉल वुमेन सेक्शन में साई स्पोर्ट अकोला वर्सेस आरसीसी भोपाल। वुमेन सेक्शन साई ग्राउंड काटोल वर्सेस आरसीसी भोपाल। वुमेन सेक्शन लास्ट एंड फाइनल कॉल। हरी बोथ द टीम्स रिपोर्ट ऑन कोर्ट नंबर 2। सध्या जो सामना सुरू होणार आहे ठाणे महानगरपालिका हा संघ आहे त्यात आमच्या जिल्ह्याचा एक खेळाडू किंवा वाशिम जिल्ह्याचा एक खेळाडू जावेद पठाण म्हणून त्या संघामध्ये आहे। ठाणे महानगरपालिका संघ आहे। राष्ट्रीय स्पर्धेत बरेच वेळा त्यांनी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्राच्या विरोधी संघाकडून। अशा खेळाडूंचा स्वागत तो वाशिम जिल्ह्याचा असल्यामुळे त्या खेळाडूंचं स्वागत करण्याचा आमच्या सर्वांचा मानस आहे। मी मंचावरील पाहुण्यांना रामकिशन भाऊ चौक, प्रसन्न भाऊ आगरेकर, किशोर भाऊ धातू, ललित भाऊ तिवारी, आमचे वरिष्ठ बंधू शेखरभाऊ, आमचे ललित चांडक सर या सर्व विनंती करेल की जावेद पठाण या खेळाडूचं स्वागत करायचं आहे। मी जावेद पठाण या सूचना करेल की जावेदने मंचावर यायचं आहे। असा हा गुणी खेळाडू अनेक राष्ट्रीय स्पर्धेने विदर्भ महाराष्ट्र संघातर्फे सहभाग घेतलेला आहे। जावेद पठाण यांचा सत्कार मी सर्व पाहुणे मंडळाला विनंती करेल की जावेद याचा आपण सत्कार करावा। कमान जावेद वाशिम जिल्ह्याचा हा खेळाडू अतिशय गुणी खेळाडू आहे। ठाणे महानगरपालिकेतर्फे तो आज सध्या सहभागी होत आहे।
माजी खेळाडू आदरणीय प्राचार्य डॉक्टर देवेंद्र यांचं सुद्धा इथे स्वागत आहे. तराळा संघ आपल्याकडे शेवटचे 5 मिनिट. तराळा कबड्डी संघ आपल्याकडे शेवटचे 5 मिनिट. प्रतिस्पर्धी संघ मैदानावर उपस्थित आहे. सौरभ डाबळे इथे उपस्थित झाल्यानंतर त्यांनी माईक समोर संपर्क साधला आहे. सौरभ डाबळे सौरभ डाबळे सुदर्शन क्रीडा मंडळ वाशिम. आपण तिथे इथे असं करून कुठे आपण संपर्क साधावा. अजय जाधव कृपया आपण माईक समोर संपर्क साधावा. अतिशय हिरिरीने या स्पर्धा संपन्न करण्याकरता जीवातोड मेहनत करणारा आमचा खेळाडू अजय जाधव आपण कृपया मंचावर संपर्क साधावा. अजय जाधव तराळ संघ आपल्याकडे शेवटचे 4 मिनिट. मेन सेक्शन फर्स्ट कॉल संतोष कुमार जानेपर वर्सेस माही मुर्तिजापुर. संतोष कुमार जानेपर वर्सेस माही मुर्तिजापुर. मेन सेक्शन फर्स्ट कॉल. सुदर्शन वाशिम वर्सेस वाशिम जिल्हा असोसिएशन वाशिम फर्स्ट कॉल. महाराष्ट्र पोलीस मध्ये सुद्धा त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. सध्या ते महाराष्ट्र पोलीस मध्ये कावेंद्रगाड येथे कार्यरत आहे. असा हा आमचा विद्यार्थी खेळाडू अमोल गायकवाड. मी अमोल गायकवाड विनंती करेन तो
पोलीस मध्ये आहे आणि सध्या आपल्या स्टेजवर बसून आहे आणि खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे. असा राष्ट्रीय खेळाडू पोलीस मध्ये असून सुद्धा स्टेजवर बसलेला आहे आणि अशा खेळाडूचं स्वागत करणं आपलं आयोजकांचं नक्कीच कर्तव्य आहे. मी आयोजकांतर्फे सर्वांना विनंती करेन की अमोल गायकवाड हा खेळाडू जय बजरंग क्रीडा मंडळ कारंजाचा हा खेळाडू याचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या खेळाडूचं स्वागत करायचं आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन, कारंजाचा हा खेळाडू आहे शेखर भाऊ, आपण सर्वांनी सुद्धा त्याचं स्वागत केलं पाहिजे. नक्कीच अतिशय गुणवान हा खेळाडू अमोल गायकवाड. त्याचप्रमाणे त्याच मंडळातील अतिशय गुणवान खेळाडू, आम्ही नावाने त्याला पिंटू म्हणतो पण त्याचं खरं नाव आहे शरद सोनेकर. मी त्यास सुद्धा विनंती करेन सोनेकर की आपण आपला सत्कार स्वीकारण्याकरता मंचावर यायचा आहे. शरद सोनेकर जय बजरंग क्रीडा मंडळाचा हा खेळाडू आहे आणि पोलीस मध्ये तो वाशिम येथे कार्यरत आहे. असा आमचा मुली खेळाडू शरद सोनेकर. मी माझ्यावर आले डॉक्टर रामदास बाले सर्व मला विनंती करेन की आपण त्या सर्व खेळाडूला स्वागत आहे. आमचा पिंटू मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. काटोती 1 नंबर खेळाडू अतिशय गुणी खेळाडू मागच्या वर्षी खेलो इंडिया स्पर्धेत तिने सुद्धा सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संघातून खेळलेले अतिशय गुणी खेळाडू नंबर 1 ची या स्पर्धेकरता खेळाडूंना सदिच्छा भेट देण्याकरता तिसरा रेडर नाही का माने लंबाटा कॉर्नर यायचे ना रेडर ना रेडर लेफ्टचा
हॅलो, आपल्या या अखिल भारतीय स्पर्धेकरिता खेळाडूंना सदिच्छा भेट देण्याकरिता बरेचसे मान्य मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर भोवरे सर यांना विनंती करेन की आमचे वरिष्ठ बंधू तथा माजी प्राचार्य डॉक्टर भोंडे सर यांचं त्यांचे शाल श्रीफळ गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती आदरणीय प्राचार्य देवरे सर यांना विनंती करू. विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य ललितजी चांडकर, शेखर भाऊ आपण सुद्धा यायचे येत आहे आणि आमची प्रत्येक कबड्डी किंवा कुठल्याही स्पर्धा असो हिरीने सहभाग घेऊन किंवा खेळाडूंना मदत करून व त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रत्यक्ष मंचकार किंवा खेळाडू म्हणून एक हितचिंतक म्हणून ते इथे उपस्थित असतात. आदरणीय प्राचार्य डॉक्टर भोंडे सर यांचे इथे स्वागत होत आहे. तसेच आदरणीय प्राचार्य मानवराव येथे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करतात आमचे वरिष्ठ बंधू मित्र प्राचार्य डॉक्टर ठाकरे सर यांचं स्वागत करण्याकरता मी श्री विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव श्री सचिनजी डफले सर तसा पद्माकर भाऊ देशमुख जे सध्या स्पर्धेचे ऑब्झर्वर आहेत दोघांनी विनंती करेन की आपण डॉक्टर ठाकरे सर आदरणीय डॉक्टर प्राचार्य ठाकरे सर यांचं ते स्वागत करतील. पद्माकर भाऊ देशमुख व श्री सतीश भाऊ डफले आप दोघांनी विनंती आहे की आपण प्राचार्य डॉक्टर ठाकरे सर यांचं स्वागत करायचं आहे. आपणास विनंती आहे. सर या ठाकरे सर. प्राचार्य डॉक्टर ठाकरे सर हे मानवराव येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यात एक अतिशय होतकरू खेळाडू व सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि अकोला ग्राम जिल्हा सुद्धा माफ करा कारंजा ग्राम जिल्ह्यात कार्यरत आहे. असे आमचे कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू प्रमोद म्हात्रे. मी विनंती करेन प्रमोद म्हात्रे यांना की आपण आपला इथे सत्कार स्वीकारण्याकरता मोठा खेळाडू सुद्धा आता ही स्टेजवर न बसता गॅलरी बसून सामना बघत आहे असा हा खेळाडू प्रमोद म्हात्रे. वुमेन सेक्शन थोड़ा ध्यान दें. वुमेन सेक्शन थोड़ा माइक की ओर ध्यान दें. जिन्होंने अपने झोन पेपर ले गए हैं वो कृपया झोन पेपर साथ में लेकर माइक के पास आए. महिला विभाग से अनुरोध है जिन महिला टीमों ने अपने झोन पेपर ले गए हैं
ये झोन पेपर लेकर मी शेखर बाबा यांना विनंती करतो आम्ही सर्व पाहुण्यांना विनंती करू आपले दोन्ही खेळाडू आहेत महाराष्ट्र पोलीसमध्ये आणि कारंजा ग्रामीण पोलीसमध्ये कार्यरत आहेत असे दोन्ही खेळाडू यांचा येथे स्वागत होत आहे. मागची गॅलरी नाही का पीएमसीच्या मागे कोणती गॅलरी आहे पीएमसी टीमच्या मागे या डॉक्टर साहेब बादशाह भाऊ त्या गॅलरीत एकदम पात्रांना स्टेज या आपण सर्व या विनंती आहे. दोनच गॅलरी आहे रे इथे टीएमसीच्या मागच्या गॅलरीत म्हणाल तुले जी टीम आहे का तिच्या मागे नाही का गॅलरी सिमेंटची नाही ही लोखंडी मोठी गॅलरी इकडे स्टेज कडे अब्दुल्ला बसलेला मी नाही ना आपल्या जिल्ह्यातले आणखी एक खेळाडू जिने मागील वर्षी किंवा सतत 4 ते 5 वर्षापासून विदर्भ संघाकडून राष्ट्रीय स्पर्धेला सहभाग घेतलेला आहे अशी आमची ही जुनी खेळाडू खाली काय वर ना तथा मागील वर्षात तिने अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमरावती विद्यापीठाचे नेतृत्व केलेले आहे. लाडकी बहीण म्हणून ती फेमस आहे अशी आमची मंजुळा पवार. मी विनंती करेन मंजुळा पवार की तिने स्टेजवर यायचं आहे आणि आपला इथे सत्कार स्वीकारत आहे. मंजुळा पवार देवठाणा येथील मंजुळा पवार. अक्षय अक्षय मला जर यायचं नसतं तुला चालू असतं पहिल्यांदा तुम्ही करायला आला गोष्टी त्या झाल्यासाठी काय झालं काय विषय काय झाला माहिती आहे का नागा म्हणून आमच्या संघात खेळ त्याला फक्त सांगितलं नागा मला असं असं म्हणाला हो म्हणजे तुम्ही पैशासाठीच खेळायचा फक्त तू आता काय बोलला तू क्लिअर सांगलं काय बोलला ते काय काय म्हणून सांगलं वुमेन सेक्शन सेकंड वुमेन सेक्शन सेकंड विदर्भ महिला संघ वर्सेस 7 स्टार अमरावती सेकंड विदर्भ महिला संघ वर्सेस 7 स्टार. पैशामुळे काय खेळायला झालं नसतं तुम्हाला सगळं नियोजन मला माहिती आहे खेळणार माहिती आहे का मला त्याला फोन केले भांगेला केले मला माहिती आहे ऐकून नाही मी आलो का नाही मला बाकी काहीच घेऊन देत नाही तिथे बी काय म्हणलं मी तुम्हाला नाही आलं तर नाही सांगायला होता पहिलाच मुद्दा सांगायला तुम्हाला सिद्धू खेळायची इच्छा असं खेळायचं असं तर खेळ देण्यात नाही ऐका ना मी तुम्हाला मुद्दा काय सांगायला त्यांना नाद लावला म्हणून मी इकडे आलो उठून तुम्हाला समजायला का सांगायला काय मी इकडे उठून आलो मी खेळायचं असं त्याला म्हणून नसतं का मी खेळतो म्हणून तुला ते बोलल्याला सांगायला बाबा मी काही बोलल कबड्डी खेळलो सध्या वाशिम पोलीसमध्ये कार्यरत असलेले दिलीपभाऊ पवार यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. दिलीपभाऊ पवार महाराष्ट्र पोलीस तथा
राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपण नंतर आपले स्थान ग्रहण करायचे तसेच ऐका ना मला ते या प्रसंगी वाशिम जिल्ह्याचे कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय मी त्यांचे आयोजकातर्फे हार्दिक स्वागत करतो. राहुलचं काम नाही काय यायचं राहुलची गोष्ट सांगत नाही त्या याला माहित नाही काय 15 पर्यंत आधी असं चांगले टुर्नामेंट असे राईट टाइमला कॅन्सल केले येत नाही तुम्हाला काय म्हणलं का येत नाही अरे घंट्या मला वाटलं घेऊन येतात ते आता राहुल घेऊन घंट्या बिंट्या काय आता त्याचे शेमनं घुटून कांदा आम्ही चांगलं लागणार आहे आता होतोय का आपल्याला कोणासोबत आहे का विषय नाही आपण याच्यासोबत ऐका ना हे नगर आता खेळलेले पूर्ण येणार होते फक्त हे कॉल करा तुम्ही जर 3-4 जण आतमध्ये खेळा असता का मी खेळत बी नाही कुठं नाही तू खेळायचं तर मी त्याला सांगतो खेळूच नका जाऊ द्या कोणाचं खेळायचं याच्यामुळेच खेळायचं होणार आहे Last and final call, women's section match. Last and final call in men's section match. Santosh Kumar Ganepa versus Mahi Murtazapur. Both the team captain kindly send your team immediately on court number 3. Santosh Kumar Ganepa and Mahi Murtazapur. चलिए दोनों टीमें मैदान क्रमांक 3 पे आ गए. दिलीप पवार यांचे आगमन झाले. मी आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत.
आदरणीय आमचे दिलीप भाऊ पवार, वाशिम चे कबड्डीचे जुने जाणते खेळाडू, प्राचार्य देवरेकर आणि सर्व मंडळी. फाइनल बॉल संतोष कुमार जाने पर माइन मुर्तिजापुर हरियापुर टीम श्रीमोहन गोल नंबर 3 लास्ट एंड फाइनल बॉल संतोष कुमार जाने पर माइन मुर्तिजापुर हरियापुर टीम या स्पर्धेचे आयोजक आदरणीय गायकवाड बाटणे यांचे आगमन झालेले. कशी दिसते मॅच आपल्याला छान छान दिसते, दिसते दादा दिसते.